राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। अवकाळीचे सावट, ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत। पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण असेल। आज हलक्या पावसाची शक्यता। थंडीचा कडाका ओसरला, आजपासून वाढणार धुके। लाडक्या बहिणीसाठी 393.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। राज्य सरकार लवकरच जानेवारी 2026 या महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा करणार। 28,778 शेतकऱ्यांसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर, वाटप सुरू झाले। सप्टेंबर 2025 मध्ये झालेले नुकसान आणि त्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत। अतिवृष्टीमुळे 4,110 हेक्टर क्षेत्र झाले होते बाधित। बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना होणार मोठी मदत। बीड जिल्ह्यातील अपडेट। नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते रखडले। एकाच नांदेड जिल्ह्यातील 25,000 लाभार्थी प्रतीक्षेमध्ये आहेत आणि 4,000 रुपये बद्दल अतिशय महत्त्वाची व मोठी खुशखबर पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अटल पेन्शन योजनेला मुदतवाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। दर महिन्याला 5,000 रुपयांपर्यंत गॅरंटेड पेन्शन मिळणार। अटल पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत खात्रीशीर पेन्शन मिळते। त्यामुळे अटल पेन्शन योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या। ई-केवायसी केली नाही तर राशन मिळणार नाही। 2.37 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित, शिधापत्रिका धारकांनी घ्यावी दक्षता। वाशिम जिल्ह्यामध्ये तुरीला विक्रमी दर, 1200 क्विंटलची आवक आली। जालना, खामगावपेक्षा देखील अधिक दरांची नोंद झाली। काल प्रति क्विंटल 6,740 ते 7,750 रुपये असा विक्रमी दर मिळाला। शिधापत्रिका धारकांचे शुद्धीकरण, 40,000 संशयास्पद लाभार्थ्यांवर मारणार कट। पुरवठा विभागाचे मिशन सुधार, नावे वगळण्याची जबाबदारी तहसीलदारांकडे। सोयाबीनने केला 5,000 रुपयांचा टप्पा पार, हिंगोलीच्या मोंढ्यात आवक घटली। लाडकी बहीण योजनेचे हप्ते थांबवले, एका चुकीने 24 लाख बहिणी झाल्या बाद। राज्यातील विविध भागातून महिलांच्या तक्रारी येत आहेत। 89,000 शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत, निधी उपलब्ध मात्र खात्यावर जमा होईना। अतिवृष्टीमुळे झाले होते नुकसान तर 43,656 शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली असून 89,000 शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। तळेगावची केळी, इराणला 1,500 क्विंटल निर्यात। प्रयोगशील शेतीचा यशस्वी प्रयोग, फळपिकांमधून उत्पादनवाढीचा मार्ग आता मोकळा। मक्याच्या बोगस बियाणामुळे 50 एकरांवरील पिकांना फटका, शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान। कृषी विभागांकडे तक्रार, नुकसान भरपाई मिळवण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट। ई पीक पाहणीसाठी शेवटचे 2 दिवस बाकी आहेत, अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही। प्रशासनाच्या सूचना, सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज सुरूच। खासदारांसाठी आता डिजिटल हजेरी यंत्रणा, गैरहजेरींचा पगार देखील कापणार। लोकसभा अध्यक्षांची माहिती। थेट आदिवासी पाड्यांवर स्मार्ट सोलार योजनेचा संदेश, महावितरणाच्या पथकांची भेट। नवीन वर्षात सोने चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ, 21 दिवसातच चांदी 19,000 ते सोने 9,000 रुपयांनी वधारले। येत्या काही दिवसात आणखीन दरवाढ होण्याची शक्यता। स्थानिक बाजारामध्ये सोन्याचे दर 1,58,000 रुपयांवर असून चांदीचे दर 3,75,000 रुपये प्रत्येक किलो आहेत। तेलाचा घाणा टाका आणि 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळवा। प्रक्रिया उद्योगासाठी मिळणार सुविधा, स्वनिधी द्यावा लागणार। कांदा, गहू, हरभऱ्यांवर मावा करपा रोग, द्राक्ष पिकांवर भुरी रोगांचा प्रादुर्भाव। ढगाळ वातावरणाचा फटका, शेतकऱ्यांचा खर्च आता वाढला। पाणी असून बागायतीला देता येईना, सौरपंप कधी मिळणार? मागेल त्याला सौर कृषीपंप योजना, धीम्या गतीने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। लाडक्या बहिणीचे ई-केवायसीतील उत्तर चुकले, लाभ थांबला। म्हणजेच की ई-केवायसी करताना काही चुका झाल्या, त्यामुळे काही महिलांचा लाभ थांबला। डिसेंबरचा हप्ता ज्यांना मिळाला नाही अशांसाठी निधी वितरित। म्हणजेच की 20 जानेवारीला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या शासन निर्णयात ज्या ज्या महिलांनी त्रुट्या दूर केल्या आहेत अशा महिलांसाठी निधी वितरित केला असून त्यांच्या बँक व डाक विभागाच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे।
पाणी असूनही पिकांना देता येईना. सौर कृषी पंप कधी मिळणार? 35,000 शेतकऱ्यांना कृषी पंप मिळाले, 22,000 अद्यापही प्रतीक्षेत आहेत. बीड जिल्ह्यातील अपडेट. युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी अद्याप देखील त्रस्तच आहेत. अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार मिळणार, मदतीसाठी धावणाऱ्यांना 25,000 रुपये मिळतील. देवदूत बना, प्राण वाचवा. मोटार वाहन कायद्यात केले अनेक मोठे बदल. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी आजपासून सुनावणी होणार. तब्बल 8 वर्षानंतर सुनावणी होणार. हमीभाव केंद्रावर यंदा 3,000 क्विंटल भाताची खरेदी. सोयाबीनला कमी प्रतिसाद, मिळेल त्या दराने व्यापाऱ्याला घालण्याकडेच कल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत रब्बीची 3%च ई पीक पाहणी. शेवटचे 2 दिवस बाकी. ई पीक पाहणी करण्याचे आवाहन. हमीभाव तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. 20 फेब्रुवारीची शेवटची हेडलाईन आहे. जिल्ह्यातील खरेदी केंद्रांना निर्देश देण्यात आले. राशन कार्ड धारक चाकणार साखरेचा गोडवा. वणीतील 6,219 कार्ड धारकांना मिळणार आता साखर. 44 ते 45 रुपये प्रति किलो दराने साखर खुल्या बाजारात सध्या मिळत आहे. ई-केवायसीच्या नावाखाली खेळ सुरू. गरिबांसमोर जगण्याचा प्रश्न. निराधारांचे मानधन रखडले. डीबीटी योजनेचा फटका. लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी अडचणीमुळे पात्र महिला लाभांपासून वंचित आहेत. आमदार राजेश बकाने यांचे मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांना निवेदन देण्यात आले. आता निकृष्ट बियाणे विकणाऱ्यांना 30 लाखांपर्यंत दंड आणि कठोर शिक्षा होणार. शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. स्मार्ट मीटर असेल तरच दिवसा वीज वापराची सवलत. राज्य वीज आयोगाने केले दर निश्चित. स्मार्ट मीटरमुळे होणार बिलांच्या तक्रारी शून्य. चांदी आता पोहोचली आहे 3,30,000 रुपयांवर. कारंजा बाजार समितीत तुरीने ओलांडला हमीभाव. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 1,500 क्विंटलची आवक आली. आगामी काळात भाववाढीची शक्यता आहे. बाजार समितीत तुरीला कमीत कमी 6,605 तर सरासरी 7,950 तर अधिकाधिक 8,200 रुपयांचा दर मिळाला, जो हमीभावापेक्षा 200 रुपयांनी अधिक आहे. धानाचे पाने पिवळे पडू लागले असून वाढ खुटल्याची दिसून येत आहे. बदलत्या हवामानाने रब्बी पीक आले आहे धोक्यात. कृषी विभागाकडून ठोस मार्गदर्शनाची गरज आहे. ढगाळ वातावरणाची धास्ती. हरभरा, गहू या खरीप पिकांची लागवड. रब्बी पिकांवर संकटांचे ढग आले. ज्या लाडक्या बहिणीची रक्कम 1,500 रुपये खात्यात जमा झाले नाहीत, त्या लाडक्या बहिणीची रक्कम येत्या 7 दिवसात खात्यात जमा करा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार, असे नगर विकास संघर्ष समितीचा इशारा. हक्काच्या घामाचे दाम मिळेना. शेतकरी चुकाऱ्यांअभावी संकटाच्या गर्तेत. 3 महिने उलटून देखील धान उत्पादक शेतकरी चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. डॉलर पुढे रुपयांची ऐतिहासिक लोळण. गाठला 91+चा नीचांक. जागतिक तणाव आणि विदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने बाजार चिंतेमध्ये आहेत. आयातीसाठी मोजावे लागणार अधिक पैसे. आठवडी भाजीपाल्यांचे भाव कोसळले. शिमलाला मागणी. टोमॅटो 200 तर वांगी विकली गेली 40 रुपये किलो. बाजारातील असे आहेत भाजीपाल्यांचे दर. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. मेळघाटातील मक्का उत्पादक शेतकरी हवालदिल. 2 महिने उलटून देखील शासनाकडून चुकारे मिळाले नाहीत.